मुलींवरील अत्याचार कधी थांबणार हा मुद्दा या निमित्तानं उपस्थित आहे, कारण 14 वर्षीय मुलीवर अत्याचार करण्यात आलाय। कल्याण रेल्वे स्थानकात हा धक्कादायक प्रकार घडलाय। आरोपी सौरभ सोनवणे पोलिसांच्या ताब्यात आहे। पीडित मुलगी मामाला भेटण्याकरता कल्याणला आलेली होती आणि कल्याण स्थानकात हा सगळा प्रकार घडलेला आहे। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी अशोक कांबळे यांच्याकडून। अशोक, काय अपडेट? लागली बरोबर आहे। कल्याण रेल्वे स्थानकात एक धक्कादायक प्रकार घडलेला आहे। एक 14 वर्षीय मुलगी आपल्या मामाला भेटायला मामाच्या घरी येण्यासाठी अहिल्याबाई नगरवरून निघाली आणि ती कल्याणला आली आणि कल्याणवरून तिला ट्रेन पकडून खपोलीला जायचं होतं। ती ट्रेनच्या प्रतीक्षेत होती आणि स्टेशन प्लॅटफॉर्मवरती बसली होती। तेवढ्यात एक इसम आला आणि तिने त्या इसमाने त्याचं नाव आहे सौरभ। त्यांनी त्या मुलीला मोबाईल नंबर मागितला। त्या मुलगी म्हटली, तू अनोळखी म्हणजे माझा तुझा काय परिचय नाही, मी मोबाईल नंबर कशाला देऊ तुला, मी देत नाही। तिने विरोध केल्याच्या नंतर त्या सौरभनी तिच्या हातातून मोबाईल खेचला आणि त्या मुलीला सांगितलं की तुला जर मोबाईल पाहिजे असेल तर माझ्याबरोबर तुला पोलीस स्टेशनला यावं लागेल। ती मुलगी बोलली, चल पोलीस स्टेशनला। पोलीस स्टेशनच्या नाव सांगून त्यांनी त्या रेल्वे यार्ड, कल्याणमध्ये रेल्वे यार्ड आहे, त्या रेल्वे यार्डमध्ये त्याला घेऊन गेला आणि त्या मुलीवरती अत्याचार केला। त्या मुलीने कसं बसं त्याच्या तावडीतून सटकून ती मुलगी कल्याण JRP रेल्वे पोलीस स्टेशनला आली। त्यांनी माहिती दिली आणि मग रेल्वे पोलिसांनी ती माहिती घेऊन गुन्हा दाखल करत CCTVच्या आधारे त्या आरोपीचा शोध घेतला। त्याचं नाव सौरभ सोनवणे, त्याला अटक केलेली आहे JRP पोलिसांनी। लागली अशोक, साधारणतः किती वाजता हा सगळा प्रकार घडलेला आहे? लागली काल संध्याकाळचा हा प्रकार आहे। काल संध्याकाळी 7-7:30च्या दरम्यान ती मुलगी अहिल्यानगरवरून एसटीने कल्याण रेल्वे स्टेशनवरती आली आणि तिथून ती खपोली ट्रेनच्या प्रतीक्षेत बसली होती। लागली अगदी या आरोपीची काय पार्श्वभूमी आहे, या सगळ्याविषयी काही अपडेट मिळत आहेत का? पोलिसांनी आता त्या आरोपीला ताब्यात घेतलेला आहे आणि आता त्याची इन्क्वायरी चालू आहे की याच्या पहिले देखील यांनी असे काही गुन्हे केलेले आहेत का, ह्याची काय पार्श्वभूमी आहे, हा नक्की राहणारा कुठला आहे, हे सगळा तपास पोलीस करत आहे। लागवी अगदी अशोक, बऱ्याच रेल्वे स्थानकांवर अनेक पोलीस जे आहेत ते तैनात असतात। मुंबईत प्रसंगी होमगार्डही त्या ठिकाणी तैनात केलेले असतात। अशा वेळी अशी घटना घडणं हे निश्चितच निंदनीय मानलं जात आहे। अशोक, बरोबर आहे। रेल्वे स्टेशनवरती JRP रेल्वे पोलीस हे नेहमी असतातच। मात्र हा जो प्रसंग घडला त्यावेळेस त्या मुलीने त्या पोलीस तिला भेटले की नाही भेटले किंवा पोलिसांची मदत तिने का नाही घेतली किंवा पोलीस तिथं नसतील असाही प्रकार होऊ शकतो। ज्या मुलांनी सौरभनी तिचा मोबाईल हिसकावून तिला सांगितलं की आपल्याला पोलीस स्टेशनला जायचं आहे, चल तिथे, म्हणून कदाचित त्या मुलीने। धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।